बघा काल आपण डू डज डीड हे कसे वापरावे ऍज अ मेन वर्क म्हणून ते शिकलो. आता मला फक्त आपण पुढे जायच्या आधी एका प्रश्नाचं उत्तर द्या की डू डज डीड हे सपोर्टिंग वर्क च्या नंतर वाक्यामध्ये मेन वर्कचा कोणता फॉर्म येतो? V1 सर. V1 सर. V1 ठीक आहे. आणि V1 जर आला नाही तर तो डू डज डीड काय राहील? मेन वर्क. मेन वर्ब राहील. बरोबर. आणि डू डज डीड हे जेव्हा मेन वर्ब म्हणून येतात तेव्हा V1 मध्ये कोणते कोणते येतात? डू डज डीड हे जेव्हा मेन वर्ब म्हणून येतात तेव्हा V1 मध्ये कोणते येतात? लक्षात घ्या V1 मध्ये जेव्हा डू डज डीड हे मेन वर्ब म्हणून येतील तेव्हा V1 कोणता असतो? डू आणि डज. कोणता असतो? डू आणि डज. डू आणि डज. V2 असतो डीड. कोणता असतो V2? डीड. डीड. आणि V3 असतो डन. 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 हो आणि Doing. बिफोर असतो डुईंग. बरोबर. ठीक आहे. बिफोर असतो डुईंग. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं का V1 कोणता येईल मेन वर्ब असताना आणि V2 कोणता येईल, V3 कोणता येईल, V4 कोणता येईल. पण जेव्हा हे V1, V2, V3, V4 म्हणून येतील त्याच्यानंतर V1 काय म्हणतात मेन वर्ब दुसरा येणार नाही. हेच वाक्यामध्ये काय म्हणून राहतील? मेन वर्क म्हणून. मेन वर्ब म्हणून राहतील. तर आपण आता जरा वाक्य बघूयात. ठीक आहे. पहिलं वाक्य मी लिहितो, काही वाक्य कालचेच रिपीट होत. स्क्रीन दिसते माझी? हो सर. आय डू नॉट रीड बुक्स. ठीक आहे. आता मला सांगा या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? आय. सब्जेक्ट आय सर. आय. ठीक आहे. मग आता मला सांगा या वाक्यात कसली क्रिया झालेली आहे? काय अर्थ होतो या वाक्याचा? वाचण्याची. वाचण्याची. म्हणजे मग या वाक्यात मेन वर्ब आलाय का? हो सर. हो कोणता सर. आलाय? रीड. रीड. बरोबर. मग या वाक्यामध्ये जो डू आलेला आहे तो सपोर्टिंग वर्ब आहे का मेन वर्ब आहे? सपोर्टिंग वर्क. बरोबर. या वाक्यामध्ये जो डू आला आहे तो काय आहे? सपोर्टिंग वर्ब आहे. तो मेन वर्ब नाही. आता त्याच्यानंतरचं वाक्य बघा. शी डिड नॉट रिप्लाय मी क्विकली. तिने मला रिप्लाय केला नाही लवकर. ठीक आहे. तर मला सांगा या वाक्यामध्ये कोणता आलाय सपोर्टिंग वर्ब? कोणता आहे? शी डिड नॉट डीड आलाय सर. सपोर्टिंग वर्ब येतो. मग मेन वर्ब कोणता आहे? रिप्लाय. रिप्लाय. रिप्लाय हा मेन वर्ब आहे का? रिप्लाय हा मेन वर्ब आहे. तिने मला रिप्लाय केला नाही. पडतात. ठीक आहे. म्हणजे या वाक्यात जो डीड आलेला आहे तो काय म्हणून आलेला आहे? तो आलेला आहे सपोर्टिंग वर्ब म्हणून. ही डज नॉट हा नॉट पाहिजे. डज नॉट पाहिजे. नो नाही पाहिजे. हा काय पाहिजे? नॉट पाहिजे. ही डज नॉट हेल्प द नीडी. ठीक आहे. आता मला सांगा वाक्यात मेन वर्ब कोणता आहे? हेल्प सर. हेल्प आहे. बरोबर. मदत. हेल्प करणे म्हणजे काय? मदत करणे. बरोबर. तर मग हा जो डज आहे तो मेन वर्ब आहे का सपोर्टिंग वर्ब आहे? सपोर्टिंग वर्ब आहे. सपोर्टिंग वर्ब आहे. ठीक आहे. नंतर एक आपण कालचं वाक्य परत घेऊया. काय होतं ते कालचं वाक्य? आय डू माय ऑन टाइम. सांगा आता मेन वर्ब आहे का या वाक्यात? डू मेन वर्ब. डू मेन वर्ब. या वाक्यामध्ये ड्युटीज हा मेन वर्ब नाही. ड्युटी हा ओके. सो हा डू जो आलेला आहे या वाक्यात तो काय आहे? तुमचा मेन वर्ब आहे. त्याच्यानंतर शी डिड दिस प्रोजेक्ट हरसेल्फ. तिने हा प्रोजेक्ट स्वतः कम्प्लीट केला किंवा स्वतः केला. ठीक आहे. असा त्याचा अर्थ आहे. आता मला सांगा डीड नंतर कोणता मेन वर्ब आहे? प्रोजेक्ट मेन वर्ब नाही. प्रोजेक्ट मेन वर्ब नाही. डीडच मेन वर्ब. डीडच मेन वर्ब आहे. आणि जर डीडच मेन वर्ब आहे तर तो कितवा आहे डीड मेन वर्ब? V2 सर. V2. बरोबर. V2 आहे. हॅलो.
अरे ते जुने आहेत, मी बघितले ते. आपलं त्या मॅडम बसलेल्या होते तिथे. हो माहिती ना, वाणी बसले तिथे ना. हा माहिती, लॅपटॉप ते जुने, त्याच्यात एसएसडी नाही. नाही ते विचारून घे. एसएसडीच करून घे, तुझं परमनंट काम होईल ते. हा चला पुढचं बघू आपण. क्रिया कसली झाली? काम करण्याची. हा काम करण्याची क्रिया आहे, बरोबर. मग हे मेन वर्क कोणता आहे? काम करण्याची. मेन वर्क कोणता आहे? म्हणून कामाला आपण काय वर्क. म्हणतो? वर्क. वर्क सर. वर्क वर्क सर म्हणजे या वाक्यात काय आहे? मेन वर्ब आलेला आहे, वर्क. आहे. मग तो डज आहे, तो सपोर्टिंग वर्ब आहे का मेन वर्ब आहे? सपोर्टिंग वर्ब. सपोर्टिंग वर्क सर. हा सपोर्टिंग वर्ब्स आहे ना सर. सपोर्टिंग वर्ब आहे, बरोबर. आता तुम्हाला मी अजून एक वाक्य देतो, बघू आपण तुम्हाला जमतंय का. डन. बोला दिस आता. असाइनमेंट. असाइनमेंट. आय हॅव डन दिस असाइनमेंट. दिस असाइनमेंट. हॅलो, डन मेन वर्क सर. डन मेन वर्क. मैं करता हूँ आपको कॉल, मैं अभी मीटिंग में हूँ. हाँ बोला काय. डन मेन मेन वर्क. डन मेन वर्क सर. डन हा मेन वर्ब आहे, आणि तो कितवा आहे? B3 तिसरा व्ही थ्री. ठीक आहे. आय हॅव नंतर नेहमी काय येतो? व्ही थ्री येतो. आणि V3. आपण पण बघितलं आहे की ज्यावेळी डन येतो तो काय असतो? व्ही थ्री असतो. मग इथं डन हा काय आहे? व्ही थ्री आहे. हॅव नंतर, हॅव एज हॅड नंतर नेहमी व्ही थ्री येतो. तर डन इथं स्वतः काय आहे? मेन वर्ब आहे. आता याच्याबद्दल कन्फ्युजन आहे का मग? नाही सर. अरे वा, अभ्यास करायला लागली बरं का तुम्ही आता. I am doing an map in आय एम Pune. डुईंग अन एमबीए इन पुणे. सांगायचं, मी पुणे विद्यापीठात एमबीए करत आहे. डुईंग. Sir, doing डुईंग काय आहे आपला इथं? मेन वर्ब येतो. मेन वर्क. verb आहे sir. हा, आणि ॲमिजार नंतर नेहमी बिफोर येतो. मग इथं डुईंग Before काय येतो आला? sir. बिफोर आला. बरोबर, जे आपण बघितलं का डू आणि डज हे V1 आहेत, डीड हा V2 आहे, डन हा V3 आहे, आणि डुईंग हा काय आपला V4, ज्यावेळी ते मेन वर्ब V4 आहे. I do आय not डू नॉट डू सच थिंग. think. काय आहे आता याचं सांगा. मालविका तुम्ही वा. डू काय आहे? कोणता डू? कोणता डू? नॉट नंतरचा डू का नॉटच्या आधीचा डू? नॉट नंतरचा. Not बरोबर. sir. नॉट नंतरचा जो डू आहे तो काय आहे? मेन वर्ब आहे. Main आणि verb. जो पहिला डू आहे तो काय आहे? V1 सपोर्टिंग वर्ब आहे. ठीक आहे. आणि Supporting आपण verb, बघितलंय, आपण ज्यावेळेस सपोर्टिंग वर्ब शिकलो त्यावेळेस आपण बघितलं की डू डज डीड नंतर नेहमी V1 येतो. मग आपला जो डू आहे तो काय आहे? नेहमी V1 आहे. दोन्ही इथं रूल अप्लाय झाले. कोणते? पहिला तर डू डज डीड नंतर नेहमी V1 येतो. मग हा जो नॉट नंतरचा डू आहे तो V1 आहे, आणि हा जो डू आहे आय नंतरचा तो काय आहे? सपोर्टिंग वर्ब आहे. म्हणजे डू सुद्धा एका वाक्यात येतो. बघितलं? आता बघा, अजून तुम्हाला दाखवतो. She does. She not do her आता work on time. She does not do her work on Work. शी डज नॉट डू हर वर्क ऑन टाइम. डू तर मेन वर्ब आहे. नॉट नंतरचा. बरोबर. जो नॉट नंतरचा डू आलेला आहे तो मेन वर्ब आहे, आणि जो नॉटच्या आधी डू सपोर्टिंग वर्क. डज तो काय? Supporting verb. सपोर्टिंग वर्ब आहे. Supporting verb. बरोबर. म्हणजे आपण बघ, तर दोन्ही नियम नेहमी लक्षात ठेवायचे की डू डज डीड नंतर V1 येतो. मग हा डू काय आहे? हा V1 आहे. बरोबर. हो सर. आता तर, तुम्ही बऱ्यापैकी हा तर- बोला. आणि वर्क पण हे येतं ना, वर्कचे पण 4 फॉर्म पडतात. मग वर्क काय आलं? वर्कचे पण 4 फॉर्म पडतात. हा, हो, work मग. ची मग बघा ना तुम्ही आता. मग आता जो मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ह्या वाक्याचं म्हणताय ही डज हिज वर्क विदाउट डिले, बरोबर ना? हा. बरोबर. मग वर्कचे 4 फॉर्म पडतात. आता पहिले ज्यावेळेस आपण सपोर्टिंग वर्क शिकलो त्यावेळेस मी काय सांगितलं होता नियम, की डू डज डीड नंतर वाक्यात नेहमी V1 हा मेन वर्ब येतो. मग वर्क कोणता आहे? हो. V1 आहे का V2 आहे?
बघा आता इथं मी लिहितो, समजेल तुम्हाला. वर्क वर्क वर वर्क. वर्किंग समजलं का अश्विनी मॅडम? हो सर. हा, हो सर. म्हणजे हा जो डज आला इथं या वाक्यामध्ये, हं. हा डज जो आहे हा सपोर्टिंग वर्ब आहे. नाही नाही, As a मी support- 10th वाक्यामध्ये सर सी डज नॉट डू आणि वर्क दोन आले, मग त्याच्यामुळे कन्फ्युजन आहे. कुठं- नेमकी कुठं- वर्क वापरायचा की आता तुम्ही जे वाक्य दिलं बघा 10 नंबरचं. शी डज She नॉट does डू हर not वर्क do her ऑन टाइम. नाही, इथं हा वर्क जो आहे ऑब्जेक्ट म्हणून आहे. तुम्ही जर त्याचा मराठी मिनिंग बघितला तर मराठी बघा, हा. त्याचा मराठी वाचा. शी डज नॉट डू हर वर्क ऑन टाइम. ती तिचं काम वेळेत पूर्ण करत नाही. काय आहे? पूर्ण object when करत नाही. ती तिचं काम पूर्ण करत नाही. करणे ही क्रिया झाली. काम आहे, कसली क्रिया झाली? काम करण्याची. काम करण्याची. गुड क्वेश्चन. लक्षात घ्या एकदम सगळ्यांनी बघा आता हे वाक्य. She does not do her work शी on डज time. नॉट डू हर वर्क ऑन टाइम. On- ठीक आहे. इथं वर्क हा जरी आपला मेन वर्क म्हणून आपण वापरतो, पण या वाक्यामध्ये तो काय आलेला आहे? ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. क्रिया कोणती झालीये? करण्याची झालीये, काम करण्याची. करण्याची. हो. बरोबर. आणि इथं जे आहे हे वाक्य, ठीक आहे, Without ही डन हिज delay. वर्क विदाउट डिले. ती तिचं काम काय म्हणता ना वेळेत पूर्ण करते. करते. समजलं? समजलं का? हो सर. हो सर. हा सब्जेक्ट आहे तुमचा शी. सब्जेक्ट नंतर काय येतो तुमचा? सब्जेक्ट नंतर काय येतो? सपोर्टिंग वर्ब. सपोर्टिंग वर्ब नंतर काय येतो? नेहमी मेन वर्ब येतो. मेन वर. ठीक आहे. मग मेन वर्ब कोणता आला इथं? डू आला. टू. मेन वर्ब नंतर ऑब्जेक्ट येतं. हे तुमचं ऑब्जेक्ट. सगळ्या वर्ब पण पद्धतीने ऑब्जेक्ट येऊ शकतं. काय काय? वर्ब पण ऑब्जेक्ट येऊ शकतं का वाक्यामध्ये? हो, येऊ शकतो. सांगा. सपोर्टिंग वर्ब कोणता आहे? मेन वर्ब कोणता आहे? सांगा मला. डीड सपोर्टिंग वर्ब आहे. डू मेन हे बघा, डीड काय आहे? सपोर्टिंग वर्ब आहे. Supporting या वाक्यामध्ये verb. डू काय आहे? मेन वर्ब आहे. मेन वर. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता हे तुम्हाला ओळखता आलं. आता मी पुढचा एक नियम सांगतो. जसं डू डू येतो वाक्यात, बरोबर? लक्षात घ्या, डू डू येतो, तसा डीड डीड कधीच येत नाही वाक्यात. कारण त्याचं कारण आहे. काय काय कारण आहे बघा, की डू ड डीज नंतर वाक्यात नेहमी V1च मेन वर्ब येतो. बरोबर ना? मग हो. डीड डीड जा आला, डीड हा सपोर्टिंग वर्ब जर आपण धरला गृहीत, तर सांगा डीड हा V1 आहे का? मग नाही. नाही. V2. V2 आहे. म्हणून डीड डीड V2 आहे. कधीच येणार नाही वाक्यात. डीड नंतर नेहमी डू डज डीड नंतर नेहमी काय येईल? V1च येईल. हा एक पहिला नियम लक्षात ठेवायचा. ओके. त्याच्यानंतर दुसरा नियम काय? डज डज हे सुद्धा वाक्यात येणार नाही, जरी डज हा V1 असेल. का बरं? त्याचं इंग्रजी ग्रामरचा एक नियम आहे, तो सांगतो, तो लक्षात ठेवा. तो मी तुम्हाला नोट्स मध्ये दिलंच, की डजला जे आहे ES प्रत्यय लागलेलं आहे. बरोबर ना? बरोबर. तर ES प्रत्यय हे वाक्यात एकदाच लागतं ऍज पर ग्रामॅटिकल रूल. ठीक आहे. त्याच्यावर आपल्याला अजून डीप मध्ये शिकायचं आहे. ते कधी शिकणार आपण? सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये शिकणार. ज्यावेळेस आपला टेन्स चालू होईल त्यावेळेस सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला कळल का ES प्रत्यय एकदाच का लागतं, वाक्यामध्ये एकदाच का येतं. आणि म्हणून डज डज काय आहे? नेहमी एकत्र येणार नाही. लक्षात आलं? काय सांगितलं मी? दोन गोष्टी. डू डू येईल, पण डज येणार नाही. डज डज येणार नाही आणि डीड डीड पण येणार नाही. डीड डीड काय येणार नाही? डीड हा काय आहे? V2 आहे. V2 आहे. आणि डज डज काय येणार नाही? तर डज ES प्रत्यय प्रत्ययाला लागलेला. ES प्रत्यय लागलाय, त्याच्यामुळं डज डज हा पुन्हा येणार नाही. ES प्रत्यय हे वाक्यात एकदाच येईल. एकदाच लाग. ओके. तर या ठिकाणी आपलं वालं सपोर्टिंग वर्ब ऍज अ मेन वर्ब हे चॅप्टर संपलेला. सपोर्टिंग वर्ब ऍज अ मेन वर्ब हे चॅप्टर संपलेलं आहे. मी याच्या आता तुम्हाला आज नोट्स देईल सगळ्या डू डज डीडच्या कम्प्लीट. तुमच्याकडे ॲमेझॉनच्या नोट्स येऊन जातील. उद्या थोडा स्टडी करायचा. मला काय शंका असतील त्या उद्या विचारायच्या.
उद्या आपला जास्त वेळ क्लास होईल आणि उद्या आपण सुरू करू मॉडेल ऑक्झिलरी. मॉडेल ऑक्झिलरी सध्या सगळ्या संपवायचे, कारण त्याच्यानंतर ऍक्टिव्ह पॅसिव्ह सुरू करायचं आहे. व्हॉइस नाही, वाक्याचा प्रकार आहे ऍक्टिव्ह. समजलं सगळ्यांना? हो सर. हो सर. काही कन्फ्युजन आहे का सांगा. नाही सर. ओके. हे जे एक वाक्य आहे ना, अश्विनी मॅडमांनी जे विचारलं त्याच्यावर मी अजून तुम्हाला उद्या सांगेल. ठीक आहे. त्याच्यावर अजूनही तुमची शंका मला वाटते माझ्या स्वतःला ते सॅटिस्फाईड नाही झालेलं. ठीक आहे. त्याच्यावर पण आपण उद्या बोलू. पण उद्या आपण हे मॉडेल ऑक्झिलरी पण घेणार आहोत. मॉडेल ऑक्झिलरी उद्या संपवू आपण. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी काय म्हणता ना, इंग्रजीचं बेसिक तुमचं पूर्ण होऊन जाईल. ओके. हो सर. हो. ठीक आहे. तर मग थँक्यू आपण सर. इथे थांबायचं. हो सर. हो सर. ओके. चलो, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू सर. सर.